नमस्कार, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा, आज आपण बघणार आहोत की चहाची गाळणी पाण्याचा वापर न करता कशी स्वच्छ करायची, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला करूया सुरुवात। तर बघा, आता येथे मी 2 गाळण्या घेतलेल्या आहेत। तर एक खूप घाण आहे, जे एक खूपच घाण झालेली आहे। 2 गाळण्या आहेत। आता एक दोन्ही पण घाण आहेत, पण एक जास्त घाण झालेली आहे। तर बघा, आता करूया आपण सुरुवात। तर बघा, इथे गॅस मी पेटवलेला आहे आणि चहाची जी स्टीलची गाळणी आहे ती गॅसवर धरायची, म्हणजे आतमध्ये जी काही चहा पावडर आहे ती पूर्णपणे जळून जाते आणि क्लीन अशी आपली चहाची गाळणी होते। आणि बघा, आता प्लास्टिकचं गाळणी न वापरता आपल्याला स्टीलची गाळणी वापरायची आहे, कारण प्लास्टिकच्या गाळणीने थोडं का होईना चहा गाळताना ते प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं। आता काय वाटत नाही, पण पुढे जाऊन अनेक पोटाचे आजार निर्माण होतात। त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे आणि नेहमी तुम्ही स्टीलच्या गाळणीचाच वापर करा चहा गाळण्यासाठी। आणि पाणीसुद्धा कुठे जरी तुम्ही बाहेर वगैरे गेला तर स्टीलची बाटलीच तुम्ही यूज करा, कारण अनेक प्लास्टिकचा वापर आपण केल्यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवत आहेत। अनेक प्रकारचे पेशंट भरपूर निर्माण झालेले आहेत। त्यामुळे मला वाटते की सर्वांनी स्टीलचा वापर करावा। तर बघा, आता इथे पाणी थोडंही न वापरता मी क्लीन अशी ही चहाची गाळणी केलेली आहे। तर तुम्हीही घरच्या घरी अशा प्रकारे चहाची गाळणी जर खूपच घाण झाली असेल तर अशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्मळ तुम्ही करू शकता। बघा, आपल्या घरात कोणीही पाहुणे वगैरे येतात, त्यांचं अचानक लक्ष जातं, त्यावेळेस बघा ते आपल्याला खराब वाटतं की एवढी घाण गाळणी, आणि त्यांनी जरी बघितलं आणि काही जरी म्हणलं नाही तर आपल्याला वाटतं की बाबा आपल्या घरातील वस्तू स्वच्छ निर्मळ असावी, आपल्यालाही बघितलं की प्रसन्न वाटावं। त्यासाठी ही चहाची गाळणी तुम्ही अशा पद्धतीने गॅसवर ठेवून पूर्णपणे स्वच्छ आणि निर्मळ करू शकता। आणि बघा, अशा पद्धतीने क्लीन ही गाळणी आणि नवीन आणल्यासारखी झालेली आहे। तुम्हाला नवीन आणायचीही गरज नाही। आणि जी 2 गाळण्या आहेत बघा, त्यातली एक गाळण खूप घाण दिसत आहे, दुसरी जी मी जाळलेली आहे पूर्णपणे गॅसवर मी ठेवलेली आहे ती आता क्लीन आणि स्वच्छ आणि आत्ता नवीन आणल्यासारखी वाटत आहे। तर बघा, दोन्हीमध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल। अलीकडची जी आहे ती पूर्णपणे काळी झालेली आहे आणि दुसरी आहे जी क्लीन आणि एकदम चमकत आहे, मस्त आणि स्टीलच्या आत्ता नवीन आणल्यासारखी वाटत आहे। तर बघा मैत्रिणींनो, असे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा। आपल्या घरामध्ये सर्व काही उपाय असतो, आपणच बाहेर जाऊन खर्च करून नवीन गाळणी आणतो। तर नवीन गाळणी आणायची आणि पैसा खर्च करण्याची काहीही गरज नाही। असे छोटेसे उपाय तुम्ही नक्की करून बघा। आणि हा माझा उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील। तर बघा, तुम्हाला आता फरक जाणवतच असेल। ही जी अलीकडची गाळणी आहे ती किती काळी आणि घाण दिसत आहे, बघूही वाटत नाही, आणि दुसरी जी आहे क्लीन आणि स्वच्छ आणि निर्मळ दिसत आहे। तर बघा, मी कणभर सुद्धा पाण्याचा वापर केला नाही, निरमा वापरला नाही, तुमच्या समोरच ही स्वच्छ आणि निर्मळ नवीन आणल्यासारखी गाळणी मी येथे तयार केलेली आहे। आता ही बघा प्लास्टिकची गाळणी, प्लास्टिकची चहाची गाळणी आहे, पण त्याचा वापर तुम्ही अजिबात करून देऊ नका। जरी असेल तर ती तुम्ही टाकून द्या, आपल्या आरोग्यासाठी हे घातक आहे। कारण चहा गाळताना थोडं का होईना प्लास्टिक आपल्या शरीरात जातं आणि आता त्याचं काही वाटत नाही, पण थोडे दिवस गेल्यानंतर आपले पोट दुखायला लागतं आणि पोटाचे अनेक आजार निर्माण होतात। आणि म्हणून मला मैत्रिणींनो हेच सांगावं वाटतं की प्रत्येकाने स्टीलचा वापर करावा, स्टीलच्या गाळणीचा वापर करावा। आणि पाणीसुद्धा पिताना तुम्ही स्टीलची बाटलीच कुठेही जाताना घेऊन जावा, प्लास्टिकचा जरासुद्धा वापर करू नका। आपल्या आरोग्याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।